राहिली काय आता दोघं ना लागते का तुला पाणी नळ नाही वाटतं तुझ्या घरी? आम्हा शांताबाई बरं झालं तू आली, जरासा हात लावू लाग बरोबर. हे कणी भल्ला भारी गुंड आहे बिचारी, ह्या मोठाचा मोठा आहे कणी भल्ला भारी आहे. तर उचलायला कोण ना कोणी पाहिजे. मी आता विचार करून उभी होती तर मी म्हटलं कोणाला म्हणू गड्या म्हटलं आता ठेवत होती बाई गती गती कसा तरी खाली. बरंच भारी आहे हो बाबा गुंड. तो बिचारी शांताबाई भल्ला भारी आहे तो गुंड. अहो काय विचारता, आता तो घेतला होता बाई माझ्या बुड्यानं घेऊन घेतला होता, पण आता त्याला माहित होतं बरं याच्याकडून उचलणार नाही एवढा भारी गुण. ते होते तोपर्यंत तेच भरे, आणि आता मला एकटीलाच भरावं लागते बिचारे. आता माणसानं कसं माणसाजोगतीच वस्तू घेतली, बैल कशी बैजोगतीच वस्तू पाहिजे. हा जराशी हलकी फुलकी माणूस उचलून घेते बिचारे खसकन. आणून ठेवे म्हटलं एवढा मोठा गुण भरून. हो बरोबर आहे, पण जरासं हलक्यानं भरत जाणं. तो गुण जागेवरच भरून घ्या आपल्या बकेटनं आणून टाका. बकेट नाही का त्या घरी, एक दोन बकेटा घेऊन घेणं प्लास्टिकच्याच घेऊन घ्यायच्या आपल्या. काही मग एवढ्या भारी मारी घ्या लागते. कुठं व शांताबाई बकेट आहे माझ्या घरी, आहे एक गुंड आहे आणि बकेट आहे कोणी बिचारे त्या बुड्यानं लोखंडाच्या आणून ठेवल्या. त्याच बकेटा एवढ्या भारी होत्या आता उचलाले. मला त्याच बकेटा सडायलाही टाका लागते, सडा टाकतो अंगणात तर त्यालाही त्याच न्याय लागते आणि अंग धुवायलाही त्याच न्याय लागते. काय सांगू आता, पाणी त्यानंच भरा लागते. आता बकेटा तर लागल्याच बाई पाणी भराले. करतो आता कशी अर्धी अर्धी आणतो कुथत मुथत कसंही भरून घेतो. तू कशी आली होती शांताबाई इकडे? मी आली होती आता. मी म्हटलं मैचे काय म्हणे ते संत्र्याच्या झाडाचे बुडं नाही का निंदाचे, मागल्या दिवशी निंदले नव्हते काय तुम्ही? तर आता तेव्हापासून काही कोणी निंदले नाही. तर 3-4 दिवस झाले मला म्हणून राहिले बाया सांगणं शांते, बाया सांगणं शांते. आता मी बाई गडबडीतच आहे नाही रे. मला ते गरमीच्या आहे ना काही सुचेच नाही. कूलर आण त्याच्यातच होती. मग त्या दिवशी चांगलीच कडक झाली घरात. कूलर आणता का नाही आणत म्हटलं, मग आणला बाई. काल गेली होती परवाच्या दिवशी माझ्या पोरगनं मी आणला कूलर आणला. आता बरं लागून राहिलं मला, जरासं थंड लागते का नाही तर आता बरं वाटते. नाही तर अंगात अशी उष्णता पेटल्यासारखीच लागे मला. असं झाडं निंदासाठी बाया पाहिजे मग तुला नाही? किती बाया पाहिजे होत्या? आता पाय 3-4 सांगितल्या त्यानं तशा, पण 5वी झाली एखादी जास्तीची तरी चालून जाते, काही हरकत नाही आहे. मग होते ना शांताबाई, होते. एक मी आहे, परमिला आहे. विचारतो तिले, पहिले जर आली असते तू आता तिच्या शेतून पाणी आणलं मी. तिच्या इथंच नळ आहे. आता त्या मला विचारलं ना पाणी कुठून आणतं म्हणून, मी परमिलाच्या इथून आणतो पाणी. हे कसं तिच्या इथं आहे नळ, माझ्या घरी काही आहे नाही. मग मी तिले हप्ता काय द्यायचा आहे महिना तो देऊन देत असतो. 50-100 रुपये महिना देऊन देतो तिले. तिच्या इथूनच पाणी भरून घेतो प्याचं वापराचं. आता ठीक आहे, दोघं नवरा बायकोन एक पोरगी आणि मी एकटीच. एवढं पाणी ना तिला लागत ना मला लागत. आहे आपलं शेजार पाजारी तर चांगली बाई आहे बिचारी. मग भरू देते मला, भरून घ्या म्हणते निर्मलाबाई तुम्ही. म्हणतो ठीक आहे म्हणतो, मग तिथूनच आणतो मी. मग काय नळ घेत बसू. तू सांग, घर असतं नाही बिचारी धडाचं. हे काय बाई खोपडं सारे इकडून भोंग पडले याले. आणि मला नाही होत असं काय बाई गरमी हो, पण आता कसं तरी काढायला लागते, निभाव करायला लागते मला. मग घर कोण बांधून घेतो निर्मलाबाई, बांधून घ्या आपलं. काय म्हणते हे कोणी टाकलं घरकुल योजनेसाठी, कोणी टाकलं फार्ममध्ये? काय सांगू बाई तुला आता, तिथं जाऊ कोणी तर आपल्याला विचारत नाही तिथं कोणी. आणि आपण म्हातारा माणूस गेलो जरासं सांगाले तर बोलतही नाही धडाची कोणी. नंतर या म्हणते, मग या, उद्या या, परवा या, असं करतात. शिकू करते आपल्याला. आता मागल्या हप्त्यात गरम पंचायतीत गेलती मी. कुठं गेल्या होत्या गरम पंचायतीत? नाही मला बाई, काय बोलता हो तुम्ही. गरम मसाला असते, गरम पंचायत नसते. त्याला ग्रामपंचायत म्हणते. ग्राम म्हणजे गाव, ग्राम आपल्या पूर्ण गावाची पंचायत भरते तिथं, म्हणून त्याला ग्रामपंचायत म्हणते. तुम्ही काही म्हणता बाबा, गरम पंचायत म्हणते काय झाले? हो ना माहिती. आता कुठं बोलता येते आपल्याला. मी गरम पंचायतच म्हणत असतो, मला तसंच येते बाई. लोक समजून घेते. पहिले होते जरासं कोणाली काय बाई आहे म्हणून, पण मग ते गरम म्हणतो, मग पंचायत म्हणतो कोणी, मग समजून जाते कायले म्हणते म्हणून. तर तिथं गेली होती बाई. तिच्या साहेबाला म्हटलं, साहेब पहा म्हटलं माझ्या घरी चला म्हटलं, माझ्या घरी चला म्हटलं, माझ्या घर दाखवून देतो म्हटलं तुम्हाला कसं आहे. तर तो काय म्हणे, मी काय लिहू म्हणे तुमच्या घरी, मग काय म्हणे स्वैरिक करायला लागते काय म्हणे तुमच्या घरी येऊ म्हणे. असं म्हणाले बसला बिचारे. आला नाही बाई तो साहेब जरासा माझ्या घरी घर पाहिले. तुम्ही आपल्या घरी येत असते काय होते साहेब लोक. आपल्याला फॉर्म भरायला लागते तिथं घरकुल योजनेचा, प्रधानमंत्री आवास योजनेचा फॉर्म भरायला लागते. तुम्ही जर अशी गोष्ट टाकली असते कानावर तर म्हटलं असतं याले गोपालले, तो तर जात असते ग्रामपंचायतीत, त्याचे हाय ओळखी पालखीचे, तर दिला असता भरून त्यानं. का असं आहे रे गोपाल, जरासं चाल बरं माझ्यासोबत. त्याला न्यायला पाहिजे होतं सोबत. आता कागदपत्र तर तुमचेच लागले, मग तुम्हाला जाणं भागत होतं. तर 2 जण गेले असते आणि फॉर्म भरून आले असते. मग काय विचार हो तुम्ही, सारे लोकांचे घर बनवून राहिले, तुम्ही काही याच्यातच राहता म्हणता काय? पावसाळ्यात गळत असत नाही, गळते माय, पण आता काय करतो याच्यावरतून मग पन्नी टाकत असतो ना पावसाळ्याची. आणि मग पावसाळ्या सरला ऊन तपायला लागते, ऊन तपली का मग सारे ती पन्नी फाटून जाते. सारा इकडे तिकडे त्याचे तुकडे उडतात. मग अजून जायचं तसं आपलं. असं आहे आपलं जीवन. काय करता आता, बुड्यानं जित्यापणी काही केलं नाही. आता काय म्हणेन मला बाई, तुम्ही काहीतरी अर्धवटच बोलला, पूर्ण बोला ना. तुमच्या घरचे भाऊ देवाच्या घरी गेले काय? जाऊ दे ना माय, आता काय ती गोष्ट काढायला लावतं शांती आता. नाही ना पण निर्मला बाई, तुम्ही आता एवढ्या वर्षाच्या गावात आहे व, तर तुम्ही अजूनपर्यंत सांगितलं नाही. तुमच्या घरच्या भाऊला आम्ही अजून पाहिलंही नाही, आणि तुम्ही म्हणता अशा बोलता कधी कधी. तर आम्हाला विचार येते, देवाच्या घरी गेले का तुम्हाला सोडून गेले, आणि तुम्ही तर लालच टिकली लावता व. जर देवाच्या घरी गेले असेल तर मग लाल टिकली कशी लावता?
नाही, देवाच्या घरी नाही गेले ते शांती, तुला सांगतो. ते कणी एका बैले घेऊन पळून गेले बिचारे. आता काय बोलू मी, म्हणून मी ते गाव सोडूनच दिलं कायमचं, आणि इथे येऊन राहायला लागली. मग काय करू, आपल्याला चांगलं वाटते काय व? हां, एक बाई घेऊन एक बाई आणली, साजरे तिला 2-3 लेकरं होते मोठे मोठे. हां, मग ह्या माणसाला समजलं नाही, जेवण पण आता छान असं केलं. मग मी इकडे येऊन गेली बाई. कुठं जाता आता, माहेरचा आधार ना सासरचा आधार, मग कुठं जाऊ म्हटलं. चल म्हटलं आता एखादं गाव पकडतो. मग ह्या गावात आली. ह्या गावात मी तशी कणी तुझ्या बुवाच्या इकडे पहिलेच कामाला येऊ तिकडे, त्या गंगाराम भाऊच्या इकडे लय जण आमच्या गावातल्या बाया सांगे, तर त्या तुंग्यात येत जाऊ. तर मी यायला पाहिलं होतं, मी म्हटलं बा गावातले लोक साजरे आहे म्हटलं ह्या, तर त्याला अजूनही माहित नाही का मी ते बाई होय म्हणून. आता एवढ्या बाईत कोण ऐकते व कोणते माणसं ऐकते. मग तेव्हापासून मी ह्या गावात आली. मग हे होतं बाई कोणाचं तरी विक्री, घेऊन घेतलं हे सस्त्या मस्त्यात, कसं जसं भेटलं तसं. माय मोठी बेकार हे आहे हो तुमची तर कहाणी निर्मला बाई, मला अजूनही माहित नाही अशी गोष्ट आहे म्हणून. असं म्हणूनच मग तिथून थोडेसे भांडे आणले तुम्ही नाही? हो बाई आणले जराशे, जे काही होते ते आणले माय. आता माझ्या भाषा येत असते, भाषा आहे माय एक चांगला आहे, तर तो येते. तर त्यानं मला हे खुर्ची, काय म्हणते हे टीव्ही टेबल गॅस आणून दिला, हे त्यानं दिलं मला आणून. नाही तर माझ्याजवळ काही नव्हतं. हे गुण आणि 2-4 भांडे घेऊन आली होती मी. बरं आता काही चिंता करू नका, पहा असं आता समजू नका तुम्ही का मला कोणाचा आधार नाही म्हणून. मी आहे ना तुम्हाला बहिणीसारखी, काही चिंता नका करू कोणा गोष्टीची. तुम्ही कणी एक काम करा, गोपालले म्हणा, मीच म्हणतो त्याला जाय म्हणून त्या काकूसोबत जरासा अन फार्म भरून दे म्हणून. तर जागा जराशा फार्म भरून दे जा, घर होऊन जाते तुम्हाला कसंही. हा, आता म्हातारपण येईन तर तुम्ही सांगा हे याच्यात राहत जाण, काय तुमच्याकडून होत जाईन काय दरवर्षी? नाही होत ना बिचारे, काय करतं पण आता करा लागते व. नाही तर मग असं करा, माझं जुनं घर कणी पडलंच आहे. हा, चांगलं आहे, वरतून कौला आहे गड्या, स्लॅब गिप काही आहे नाही, कौला आहे, कौलाचं घर आहे ते, पण याच्यापेक्षा बरंच आहे. तिथं राहा तर तिथं राहा, हे राहू दे असंच पडलं लागन तर. नाही हो शांती, आता आपलं घर ते आपलंच घर होते बाई, तिथं किती दिवस राहीन मी तूच सांग. आणि त्या म्हटलं तेच तर लय झालं, नाही तर कोण कोणाची मदत करते हो बाई या जमान्यात. तर मी मजाक थोडी करून राहिली निर्मला बाई तुम्हाला, खरंच म्हणून राहिली. खरंच तुम्ही राहा तिथं, नाहीतरी पडलंच आहे ते घर तसंच, त्याची देखरेखही होते आणि तुम्हालाही थोडंसं आधार होऊन जाते. बरं तू बस, चहा करतो तुझ्यासाठी. चहा घेतं का शरबत घेतं? शरबत करू सांग. नाही बाबा, चहा घेत नाही मी, चहा नाही घेत ना, शरबतही नाही घेत. आता काहीच नका करू तुम्ही, अशी कशी काहीच नको करू. हा, बाई नाही म्हणतं आणि काही घेतही नाही म्हणतं, बरीच आहे हो शांती तू तर. हा, काय म्हणते तर माझ्या घरी येतही नाही बापा, गरीबीन बहीण आहे तर येतही नाही माझ्या घरी. हा, अन काय म्हणते आता पेतही नाही म्हणतं काही. नाही चहा तर शरबतच पेले काले. नाही आता काहीच नको करू निर्मला बाई. हे पहा मी कणी येईन एखाद्या दिवशी, तर असं करजा तुमच्या हातची मस्त भाकर, चटणी भाकरच चालून दे झाला पण येईन मी. हेच माझ्यासाठी पाहुणचारासारखं पैसे गिसे घेऊन येईन कणी, कामागी मला काही आणतं तर तेव्हा येईन मी. मला काही नाही आहे, मी कुठेही खातो कुठेही पेतो, असं काही माझ्या काही भारी काम नाही आहे बाई. बरं ठीक आहे, आता तू तशी म्हणता तर तशी ठीक आहे ना. मग आता मला कोणी विचारे, मला सिलेंडर यायला लागते हो भरून. काऊन सिलेंडर गेला काय तुमचा आता? हो सिलेंडर जाते ना बाई, आता जायचं आहे अजून, जाईनच आता. 2 आहे माझ्याजवळ, एक माझ्या भाषानं आणून दिलं जास्तीचं, एक होतं, म्हणजे दोन्ही त्यानंच घेऊन दिले म्हणा तसं पाहिलं तर. एक त्यानं स्वतःहून दिलं मला आणून, एक माझ्या पैशाचं होतं, तर 2 झाले माझ्या घरी. तर एक आहे बाई, त्याच्यात आहे थोडंसं 8-15 दिवस चालन असा. आणि एक फुल भरलं होतं आता, भरून ठेवलं होतं, पण ते आता कणी काल परवा ते आली होती रंजूला देऊन दिलं बाई मग त्या दिवशी. तर आता मला आणायला लागून अजून झाला लागन बाबा तिथं गर्दीत बसाले. तिला कायले दिलं तुम्ही सिलेंडर? तिला नाही आणता येत होतं काय? त्या जीव काढी आहे ते. हा, ते तिला ऐकच पाहिजे, इच्छा तिथं पाहिजे ते. तुमच्या घरी आली होती का ते मागाले? काऊन दिलं पण तिला तुम्ही? अगं आता काय सांगू, त्या दिवशी आली लढे पडे विचारे. हा, लढून पडून राहिली होती. तर आता तिनं कणी मला पहिलं असं विचारलं नाही का मला पाहिजे म्हणून. मला काय म्हणते साजरी, म्हणते सिलेंडर भरले हो म्हणते तुम्ही, म्हणते आता नंबराने लागून राहिले आणि असं तसं बोलून राहिली. तर मग मी काय म्हटलं तिले, आता आपण म्हणतोच. तर म्हटलं हो बाई, एक मैत आहे तर ते लावलं आहे आणि एक फुल भरलं आहे म्हटलं. त्याला टाईम आहे म्हटलं, आता जायला 8-15 दिवसानं जाईन म्हटलं. तर मग ना म्हटलं हे असं म्हटलं तिले. झालं ना, लागली बाबा लढा पडाले. आता काय करू, गावगाड्याचं काम आहे, राहा लागतं मला ह्या गावात. शेवटी तुमचं का होई बाई हे, मी काही इथं दुसरीच आहे, दुसऱ्या गावातली बाई. तर बोलायला लागली ते, म्हणे असं आहे तसं आहे. तिने मला 50 रुपये जास्त दिले म्हटलं. हां, मग आता काय करू सांग, देऊ का नाही देऊ? एवढी मजबुरी सांगितल्यावर दिन का नाही दिन माणूस? अहो पण ते तशीच पाहिजे. 8 दिवस झाले फिरून राहिली सिलेंडरसाठी याच्या त्याच्या घरी, पण म्हटलं तिनं स्वतःहून एक भरून नाही आणलं. आतापर्यंत स्वतः भरून नसतं आलं काय? पहिले माझ्या घरी आली होती, माझ्या घरी तर 3-3 सिलेंडर आहे, मग मी कोण नाही दिलं? वल्ली आहे ते. आपण तिथं गर्दीत जा, नंबर लावायला इले काय तर द्या. तिच्या घरी काय म्हणते, गाडी आहे, सायकल आहे, हा नवरा आहे तिले, तिने माणसाला पाठव. तर नाही, 4 दिवस चुलीवर करा, हे नाही होत तिच्याकून बाई साहेबाकून. हो ना बाई, आता मलाच दिक्कत झाली. मला जा लागन आता तिथं नंबर लावाले, बसा लागन 2-3 घंटे जाऊन. जाऊ दे आता काय करतं, दिलं तर दिलं. पैसे कसे दिले तिनं नगदी तुम्हाला? नाही, पैसे द्यायचेच आहे, उद्या आणून देतो म्हणे. काल आलीच नाही, परवा नेलं तिनं, काल आली नाही ते. आता काय माहित बाई काही येते ना काय, तर नाही तर मग जा लागन तिच्या घरी मागायले. पैसे देते आता तुम्ही, काही याच्यात राहू नका भ्रमात.
हो लय हे बाई आहे ते, पैसे द्यायला भल्ला बारी व्यवहार आहे तिचा. ते पैसे देतच नाही आता, आणि दिनही ना तर भल्ली आरामानं देईन. तुम्हाला 17 रावतीच्या घरी जा लागन, चक्रा मारा लागन, तेव्हा कुठं देईन. आणि तुम्हाला पैसे मागायचे असेल ना, मग कधी मागायचं काम पडलं तर तिच्या नवऱ्यासमोरच जा. बरोबर पैसे भेटते, नाही तर पैसे नाही भेटत एकट्यात. असं बरीच बाई आहे बाप्पा मग तिथं. मला असं वाटलं नाही एवढी लुचाड असन म्हणून. आता काय ठीक आहे, आजच्या दिवस वाट घेत पाहतो तिची. आता कसं असते कधी कधी मनही पलटून जाते माणसाचं. आजच्या दिवस वाट पाहतो, आणि नाही जर आली संध्याकाळपर्यंत तर उद्या तिच्या घरीच जातो. बरं चालतं मग निर्मला बाई, काय जातो आता घरी. आता माझ्या मागचं टेन्शन हटलं. बाया आहे म्हटलं तुम्ही तर. आता हे 5 तरी पाहिजे बाया, नाही भेटन 5 तर 4 तरी आणजा. काय 4 तरी घेऊन आपल्या वावरात ये जा. ठीक आहे ना. हे पाय 5ची गॅरंटी देत नाही बाई मी. भेटला तर 5ही भेटन ना 6ही भेटन, नाही तर मग 4 तर पक्के आहे. हे पाय एक मी तर आहेच, एक परमिला आहे, एक निर्मला आहे. आणि पोरगी चालन काय तुझी तुले परमिलाची. काय चालत असन तर आता सुट्ट्या लागल्या तिले, तर ती आले तरच करते. तर घेऊ काय तिले, नाही तर मग एखादी बाई पाहतो. रंजू आहे ना अजून, तिची पोरगी निंदते व चांगली, निंता गिंता येते तिले. आता कापसा गिपसाची गोष्ट अलग आहे बाई, हलकं फुलकं राहते कापसाचं काम. निंदाचं काम येईन काही तिले करता येत असेल तर घे, नाही तर बिना कामाचा रोज बसवायला काही आणू नको. लेकरू म्हणजे काय लहानशी आहे का तिची पोरगी आता. 12-13 वर्षाची आहे ना. 12-13 वर्षाची का पोरगी एवढी लहान राहते काय? का निंदूही नाही शकत. 1-2 तासावर बसे ना ते पहिले. मग गेली आहे ना लोकांच्या इकडे कामाले. असं काही आहे नाही, काही करता येतील, निंदता गिंता येते ना. तू पाहिजे तर खरी कशी निंदते ते. नाही निंदलं तर अर्धाच रोज देजुले खाली. तुम्ही म्हणता ना तर ठीक आहे ना. मग तुम्ही म्हणता तर निघत असाल मग तर घेऊन ये जा. मग तिला काही हरकत नाही. झालं मग 5 जणी तर इच्छा इथं हात 5 जणी जोडल्या तुम्ही. हो पेटून जाते, काही चिंता नको करू तू. होते बगीचायला आहे तुया. आणि तणकटलंय झालं काय का असंच आहे हलकं हलकं. कोणाला माहीत निर्मला बाई, मी गेलीच नाही. महिना झाला मी गेली नाही. मधात गेली होती तर तिकडे गेलीच नाही बगीच्याकडे, इकडेच होती. तर म्हणून मग मला काही माहित नव्हतं तिकडचं. बरं ठीक आहे ना. तर जातो मी, काही चिंता नको करू तू. सांगून देतो बाया. हो ठीक आहे. मग येतो मग निर्मला बाई मी. बरं ये मग. या गावात ह्या शांतीवाणी बहिणी आहे कोणी खरंच. कारण का हिचा स्वभाव खरंच सगळेपेक्षा अलगच आहे. नाही तर कोणी कशा ना कोणी कशा. एक आहे ते गंगा, तिले गंगा म्हणा चुपचाप राहा. नाव जरी गंगा आहे पण गंगेसारखी निर्मळ नाही ते. नुसतं काय म्हणते तर तोंडाले तर हेच आहे. हे आहे एक शांती, जस बिचारी खरंच आहे. शांतीच आहे तिच्या अंगात भरली. तिच्या नावासारखी हीच आहे ती. खरोखर चांगली बाई आहे. आता मला चिंता पडली काही रंजू पैसे आणून देत नाही म्हणते बाबा. काय करावं गड्या. पहिले बाया सांगून देतो, मग पाहतो आजचे दिवस वाट, उद्या तिच्या घरीच जातो. परमिला परमिला काय करून राहिली हो घरात. पाणी भरून राहिली असं ही आता नळ आला तर. मागं असं तिकडे मागं जाऊन पाहू काय गड्या. काय म्हणता काकू. माझ्या आई तुम्ही आंघोळ करून राहिली तिकडेच आहे मागं. काय म्हणता सांगा ना मला, मी सांगतो माझ्या आईले. आता तू काय सांगशील बाई तुझ्या आईले. आता हो मी काय म्हणत होती, शांता काकू नाही काय, शांता काकूच्या इकडे झाडं निंदायला जा लागते म्हणा. तर चालशील काय तुझ्या आईले विचारून ये बरं जराशी. शांता काकूच्या इकडे येतात काकू. मी येऊ काय मग. मले कोण नाही विचारलं. पिंकीला आणू काय मग, कोण नाही विचारलं शांता काकूले. हाव म्हणते शांता काकू. नाही तर बाकीचे लोक तर नाहीच म्हणते, आणू नको म्हणते. पण शांता काकू हो म्हणते. हो चालतो ना. तर म्हटलं शांता काकून आणजो म्हणे पिंकीले म्हणे, असं म्हणे बा. तर चालतो मग. चालशील तर तुला निंता येते काय पण. काकू सगळंच येते मला, निंता नाही येत काय. निंता येते सगळेच कामं येते. कोण तुम्ही मला पाहिलं नाही का, तुमच्या सोबतच तर येत असतो मी निंदाले. आता मी पाहिलं बाई, मला माहित आहे तू निंत म्हणून. पण आता लोकांना माहित आहे की तू निंत का नाही निंदत, का येते तुला का नाही येत म्हणून. त्याला असं वाटतं लहान पोरगी आहे बा, तर इले काय निंता येत असन. काकू मी लहान आहे काय. पहा बरं किती मोठी झाली आता. आता 8व्या वर्गात गेले ना मी. आता परीक्षा नाही दिली का 7व्या वर्गाची. बाई तू आता 8व्या वर्गात चालली. आता हे केस बांधत जाय जराशी डोक्यावर, वर तर बांधत जाय जराशी. चांगले दिसते का हे जिपरे केस. चांगलं वाटतं का तुला असं राहिले. काकू काय करू, माझ्या हात असे वर तर जातच नाही. मला त्यांनी केस बांधताच येत नाही. अन माझ्या आईले बांधून मागतो तर माझी आई त्यांनी कावरच करते. केसच बांधून देत नाही माझ्या जराशे वरत. असं काय पाहिजे बांधून मागत जाय तिला जबरदस्ती. मी सांगन तिले पोरीला अशी जिपरी फिरवता काय म्हणून गावात. म्हणून मी तिले. हा काकू बरोबर आहे. ठीक आहे मी येतो माझ्या आईला विचारून. बोला निर्मलाबाई काय म्हणून राहिल्या होत्या. कुठं जा लागते म्हटलं, कोणाची इकडचा होका होता. शांताबाई आली होती. ते झाडाचे बुडं निंदाले पाहिजे म्हणे बाया 3-4. तर 3-4 असल्या 5 असल्या तर चालते म्हणे. म्हणून मी तुला सांगायला आली होती. का चालतं काय गड्या, घरीच तर आहे आता. मग आपण आता किती दिवसाचं घरी आहे. गहू सोंगणं होऊन राहिला लोकांचा, तेव्हापासून घरी आहे आपण. म्हणून म्हटलं चालशील तर चाल बा. उद्याच्याले चाललं जाऊ. 2-3 दिवस का काय पाहत आहे वाटते. करून टाकू तेवढी पुरी. चाल ना तर मग माझ्या पिंकीला घेऊ का वा. काही म्हणून काय शांताबाई पिंकीला घेतला तर दोघी मायलेकीचा रोज होते आमचा. काही नाही म्हणते काही विचारलं मी तिले तर चालते म्हणे, घेऊन येजो म्हणे, करते म्हणे ते काम म्हणे. असं म्हणे शांताबाई, घेऊन येजो म्हणे. ठीक आहे ना, तर येऊन जाईन ना. सकाळी जा लागते ना 6 वाजता. रात्रीच करून ठेवा लागेल गड्या 2-3 भाकरी जास्तीच्या. मग नाही तर काय तर रात्रीच्या 2-3 भाकरी दोघी मायलेकीसाठी करून ठेवून द्यायचा. सकाळी उठलं काय चाललं आपलं. हा ठीक आहे येतो ना.
दिले बा घे निर्मलाबाई. हिनं रंजूनं पैसे दिले आणून. काल परवा सिलेंडर नेलं तर का आणायचीच आहे अजून. पहिलेच म्हटलं मी तुम्हाला भारी आहे म्हणून ते पैशाले. कुठं माय आणून असं नाही दिले अजून. मला तर आता अजून चिंता पडली. शांताबाई म्हणे लय भारी काम आहे म्हणे तिचं, लवकर पैसे देत नाही म्हणे, एक तर देतच नाही म्हणे, दिलेच तर लय उशीर करते म्हणे. मग आता तू सांग, माझ्याजवळ होते नव्हते पैसे, मी सिलेंडर घेऊन आली पाहिजे भरून. कसं आहे एवढी नडीला म्हटलं वस्तू घरात भरली पाहिजे म्हणून घेऊन आली. आणि आता कायचं, आता ते तिनं पैसे दिले नाही तर मग काय ना आणू भरून. मी काय चुलीवर स्वयंपाक करू काय मग. मला अजून इन्नाले जा लागन, इन्नाचे गठ्ठे आणाले. जाजू तिच्या घरी जराशी चक्कर मारजो. ती नाही दिले तिच्या नवऱ्याच्या समोर जाजू जराशी. हा नवऱ्याच्या समोर गेली का बरोबर आण देते मग ते. हो जातो ना तिच्या घरी. आजचे दिवस वाट पाहून घेतो आणि उद्या जातो. उद्या गेली का तिला म्हणतोच मी, म्हणून पैसे दे बाई म्हणून. पहिले पाहतो तिचा नवरा घरी आहे काय तर एक दिवस कनी तिचा नवरा नसताना जाव असं वाटतं बाई मला. आणि मग दुसऱ्या दिवशी नाही दिले तीन त्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी मग तो माणूस राहीन तेव्हा जाईन. मग तसं कर जा, नाही तर मग कनी येर झाऱ्या मारत राहान. ते मोठी शाक्टी बाई आहे ती. हा ते कनी बाता शिकडली तिकडे होते पैशाच्या धाकानं. नाही पैसे तर घेतोच मी तिच्या जवळून. चाल मग मी जातो काय आता. घरातला आवर सावर करतो बाई, 2 भाकरी टाकतो, जेवतो बिवतो, जराशी आराम करतो. मग काय आहे अजून घंटाभर आपण संध्याकाळच्या पायरी बसतो, उठतो मग इकडे तिकडे. हो ठीक आहे, मी करतो ना आता. मी अंगधुणं झालं आता करतो म्हटलं स्वयंपाक पाणी. हो कर मग. निर्मला बाई इकडे आहे का हो तू? मी त्या घरी गेली होती तुला पाहाले. मी म्हटलं कुठे आहे म्हटलं गडे हे. इकडे येऊन बसली वाटते तू परमिला बाईच्या घरी नाही काय. हे पैसे घे ना तुझे सिलेंडरचे, मी त्या दिवशी नेले आणि आणून देतो म्हटलं. तर काल कनी मला थोडंसं काम आलं बिचारे, ग्रामपंचायतीत गेली होती मी, म्हणून मग येणं नाही झालं इकडे. तर हे घे तुझे पैसे. त्यामुळे एवढ्या सिलेंडर दिलं ना, तेच तर लय झालं बाबा माझ्या घरी. महाभारत वाचलं ना बिचारे निर्मलाबाई त्या दिवशी. बरं झालं बट्टे ते आणून दिले. आता मला सिलेंडर आणायला लागते भरून, माझ्याजवळ काही पैसे आहे नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरंही काम होतं म्हणा मला तुझ्यासोबत, पण दोन्ही काम आता एका ठिकाणी होऊन जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्याजवळ पैसे नव्हते आता सिलेंडर भरायले, कामधंदे नाही ना, तर घरीच आहे मी. तर म्हणून मग म्हटलं आता काय करू गड्या म्हटलं. तू जर आज आली नसती ना, उद्या मीच तुझ्या घराकडे आली असती. नाही हो, माझ्या घराकडे या तर मी कामच नाही करत होते. तुला पहिलेच आणून देत होते मी पैसे घेशे. हे घे तुझे पैसे घे, आणि तू काय आणतं म्हणतं सिलेंडर भरून तर घेऊन येजो. मग काय वर रंजू गरीबी नाही बिचारी, ते तिचे पैसे ठेवायला पुरते काय. तिने एवढ्या आणि तुला सिलेंडर देऊन दिलं, आणि आता ते काय म्हणते तिचं गेलं म्हणजे मग कायच्यावर करत होती. मग म्हणून ते म्हणे मी आता जातो म्हणे, पण रंजूच्या इथं उद्या जाईन म्हणे. नाही हो परमिला बाई, मी आणून देऊन राहिली होती ना. एवढ्या भर बेमान आहे का बाबा मी, का पैसे नाही देणार आणून. आता कधी कधी कसं असते, पैसा होतो, पैसा तर माणसाला पांचट पाडून टाकते. कधी असते कधी नसते, कधी तर लाखाने पैसे राहते माणसाजवळ, कधी कधी 1 रुपया राहत नाही, तोही मागा लागते कोणाले, असं राहते ना. मग काय करतं तर, म्हणून मी आणूनच देऊन राहिली होती म्हणा. आता मला जरा आताही उशीरच झाला याले, सकाळीच शिवून राहिली होती मी. कामाला चालली काय का घरीच आहे तू आता? कुठं जाऊ माय, बाहेर गाववाल्याचे होके नाही येऊन राहिले आता. आणि गाववाले तर जसे काय म्हणते त्याला परके गावातल्या बाया पाहिजे. गावातल्या बाया चालत नाही द्यायला आता गावातल्या लोकाईले. मग काय करावं आता. म्हटलं जाऊ दे आता, नाही तर नाही लेकाले राव घरी. आहे आपलं करते माणूस, करते कमावते खाव, ते आपला लाडका भाऊ आपल्याला कामापुरते मग पैसे. तेवढ्या पैशावर घर चालते काय, भाऊ देऊन राहिला तर 1500 रुपये येईन मी, त्याच्यात घर चालते काय आपलं. एक सिलेंडर आणल्यावर तर पैसे नाही उरत त्याच्यातले जास्त. हा मग दुधा पाण्याला तर तेवढे पैसे चालले जाते. व हात आसरा काही ना काही तर देते ना, काही ना काही तर होते तुमचं त्याच्यात, काही नाही होत. जमा करतो म्हटलं तर आता तसं तर पाहिलं तर आपण कामाधंद्याला जातोच, आणि आपल्या इच्छा माणसंही जाते. मग काय लागते आपल्याला एवढं, आणि ते वर तर खर्चाले होऊनच जाते. जमा करतो म्हटलं तर जमाही होते वर्षाचे किती पैसे. मग मी तर जमाच करत असतो. मी मला काही खर्चा गिरचा नाही लागत म्हणा घरात. माझा माणूसच करते सारा खर्च. आमचे तर जेवढे येते तेवढे ते असेच जाते. ह्या काय म्हणतो खुशीच्या दरात गेल्यासारखे असेच जाते आमचे सारे पैसे, असेच चालले जाते. काही राहत नाही शिल्लक. पैसा होतो, पैसाले तर 17 वाटा राहते, इकून आले का तिकून जाते. हो मी काय म्हणतो रंजू, चालतं काय उद्या शांताबाईच्या इकडे झाडाचे बुडं निंदाचा हो काय, चालशील तर चाल. हे परमिला येऊन राहिली, तिची पोरगी येते, एक मी एक तू, अजून एखादी जण पाहून घे भेटत असन तर. मी कुठून पाहू बाई, मी काय माझ्या घरी काय मायनावर आहे 2-4 बाई काय व काही बोलतो निर्मला बाई. काय घेऊन येतो 2-4 पैकी एखादी. माय हाय नाही तर करायला लावून होत्या नवऱ्याला, करून घ्या ना म्हणा 2-4 बायका म्हणा. काय एकानं भागते काय माय, अशा 2-4 बायका करून घ्या म्हणा माझ्यासारख्या. कशा कामाधंद्याले 4-5 जणी जर गेल्या ना, 1500 रुपये सोयी येते महिन्याचा, आणि रोजाची येते. त्या नवऱ्याला खाता सरत नाही म्हटलं रंजू. हो देजा ना तुम्ही सल्ला येऊन म्हटलं तुमच्या देराले, म्हणा करून घ्या म्हणा 2-4 बायका म्हणा, करून देजा नाही तर भेटत असन तर. मी काय करून देऊ, तेच करून घेईन ना. मग तुला सुख होईन ना, मग त्या 3 जणी काम करत जाईल, तू आराम करत जाजो. हा झालं मोठं सुख. बरं येईन निर्मला बाई, मी येईन. आणि अजून कोणती बाई पाहू, आता बाया तर आहे नाही गड्या. इले मुन्नीले म्हणू का व, मुन्नी येत असन तर. आम्हाला मुन्नी आहे, अजून ते हे आहे ना शिलाई तर आहे, तिला इथं हो का नाही आहे. पण तिने तर 5 जणी म्हटल्या व, 4 नाही तर 5 आणजा म्हणे. मग 6वी झाली तर तसं चालते गेल ते आहे, 2-3 दिवसाची पात निघून जाते. तिला काही तिचं कामच काढणी आहे की नाही, घेऊन घेजो म्हणून टाकजो शिलाली. आली तर आली, तेवढ्याच 5-6 जणी असल्या तर आपलंही मन गमते. हा जाता जाता म्हणून पाहिजे मी तिलाही म्हणतो तिलाही म्हणतो.
हो म्हटलं तर ठीक. पार्टी त्याला तयार राहायला लावतो. हा एखादी तर भेटन, दोनपैकी एक तर भेटन कधी गड्या. मग झाले 5 जणी आपण. बरं बरं घेऊन यायचं मग. चल मग मी जातो आता घरी, 2 भाकरी टाकतो, भल्ली भूक लागली. आता जेवण करतो म्हटलं. हो मी जातो ना. मी तर काय म्हणते त्या दिवशी त्या घरी त्या घरून गेली सिलेंडर घेऊन. तर माझ्या नवऱ्यानं माझ्यासाठी बापा खिचडी करून ठेवली होती. माझ्यासाठी काय केली, स्वतःसाठी चुलीवर चूल मांडली बाई. समोरल्या वसरीत माहित आहे, मस्त चूल मांडली आणि खिचडी ह्या गद्द शिजून राहिली होती मी केली तर. आणि मला काय म्हणते, पहिले तर बोललेच बाई, मला भल्ले बोलले असते, मला तर मारलंही असतं, सिलेंडर खाली घेऊन गेली असती तर. पण माहित आहे मी वाचली बाई त्या सिलेंडर दिलं ना. निर्मला बाई तू आता लाख उपकार आहे माझ्यावर. माहित आहे मी वाचली त्या दिवशी मार खाण्यापासून. मग माझ्या नवऱ्यानं मला मारलं नाही, मला लाड केला बिचारे. आणि माहित आहे जीव घातलं मला. खिचडी केली नाही तर जीव घातलं मला. जेव म्हणे रंजू म्हणे, तू म्हणे भूक लागली असं म्हणे, सकाळपासून बसली आहे तिथं म्हणे लाईन लावून म्हणे, अशी म्हणे. आणि त्याच्या त्या शिलाचा नवरा एजन्सीत गेला होता म्हणते काल, त्या दिवशी सिलेंडर भरून आणाले. तर ह्या तर सांगितलं म्हणते का नाही तुमच्या घरची बाई आहेच नाही तिथं, असं असं सांगितलं म्हणते बिचारे. मग तर बोलले असं ना शामराव भाऊ तुला चांगले बोलत होते. पण म्या बैलोली ना गोष्ट. मी काय अशी अशी तशी आहे काय, बातच गोष्ट बोलवतो म्हटलं. म्या म्हटलं मी म्हटलं रस्त्याने येऊन राहिली होती म्हटलं, पैदल पैदल म्हटलं. मग असं म्हटलं म्या. हा मी तर म्हटलं सिलेंडर घेऊन कैची निघाली, तो होता म्हटलं सायकल घेऊन. सायकलवाल्या माणसात पैदलवाल्या माणसात फरक नाही पडत काय म्हटलं. मग मी तर कैची निघाली, 5 किलोमीटर आहे म्हटलं एवढ्या दूर. तर म्या 20 किलोमीटर सांगून दिलं. 20 किलोमीटर चालायला लागते म्हटलं, सोपी गोष्ट आहे काय म्हटलं. तर मग काय म्हणते मला नाही हो म्हणते, 5 किलोमीटर आहे म्हणते. मी म्हटलं हा किती काही असो, आली ना बा चालत चालत म्हटलं, आणलं ना भरून एवढं वजन डोक्यावर. तर हो म्हणे. आणि माहित आहे माझे पाय गे दाबून दिले म्हटलं. हा नाही तर माझ्या नवरा एवढी सेवा करते काय बिचारे. हा हा थोडी करत सेवा घेवा, तेवढा काही लायकीचा नाही येतो. पण त्या दिवशी भल्ला लाड आला त्याला, माझ्या सिलेंडर भरून आणला नाही माझ्या डोक्यावर म्हणून. आणि हे सारं निर्मला बाईच्या आहे झालं बाबा. हा चला मग जातो आता घरी. हे किती पैसे बाबा, मग माझी बहीण भाऊ असं राहते नाही काय. काय म्हणते बोलण्यापासून मारापासून वाचासाठी किती किती पापड बेला लागते नाही काय. मग एवढे पापड बेलतो तेव्हा आपल्याला पापड खायला भेटते, असं आहे ते. चला मग भेटू आपण आता उद्याच्या भागात नाही का. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्कीच करत जा, हाईप पण देत जा म्हटलं. भेटू आपण आता उद्या. सगळ्याचे धन्यवाद, तुम्ही माझे व्हिडिओ एवढा आवर्जून पाहता त्याच्याबद्दल.